मॉर्निंग. आपल्यासोबत आज महेशजी कोठारे सर आहेत आणि ही रिक्वायर्स नो इंट्रोडक्शन ॲब्सोल्युटली. सर जे आहेत ही वॉज सिनियर टू माय मदर ॲट विल्सन कॉलेज. Okay. So she was a great fan and for years we have been trying to get sir but he's having his own very busy schedule आणि आज आपल्या भेटीस ते इथं आलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी पूर्ण AK एज्युकेशन कन्सल्टंटचे जेवढे पेरेंट्स आणि स्टुडंट्स आहेत त्यांच्या वतीने तुमचं थँक्यू म्हणू इच्छितो. आणि सर आम्हाला फार सिरियस काय आपण इंटरव्ह्यू मी तुमचा हे करणार नाही आहे सर. काही लाईफ लेसन्स बिकॉज यू हॅव बीन अ व्हेरी गुड स्टुडंट वॉट आय हॅव हर्ड. सो तुमच्या लाईफ लेसन्सबद्दल आपण आज थोडक्यात आमच्या मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करावेत असं आम्हाला सर्वांना वाटतं. सर ही सर्व जी मुलं आहेत ही रशियाची एक प्रीमियर युनिव्हर्सिटी आहे इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी. कलिनिनग्राड एरियामध्ये जे वेस्टर्न मोस्ट युरोपियन भाग जो आहे त्या साईडला नॉट व्हेरी फार फ्रॉम पोलंड ह्या ठिकाणी हे सर्व त्यांचं वैद्यकीय करिअर म्हणजे दे आर गोइंग टू रशिया फॉर MBBS स्टडीज. सो अशा वेळेस सर्व जे हे मागं जे बसलेले सर्व जे आहेत ते त्यांचे पेरेंट्स आहेत. दे आर क्वाईट नर्वस. लॉजिकली दे विल बी नर्वस. तर सगळ्यात प्रथम मला हे विचारायचं आहे की तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता. सर्वप्रथम AK एज्युकेशनल कन्सल्टन्सी या अकॅडमीचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा इतका सुंदर प्रकल्प केला. डॉक्टर कांबळेंचं अभिनंदन. आणि मी आता आल्यानंतर ही जी मुलं दिसली मला त्याच्यामध्ये मला एक स्पार्क दिसला. एव्हरीबडी लुक्ड व्हेरी स्मार्ट अँड दे आर ऑल गिअर्ड अप टू गेट एज्युकेटेड. मोटिवेशन तर ऑफकोर्स तुम्ही त्यांना दिलेलंच आहेत आणि मी सुद्धा थोडंसं त्यांना मोटिवेट आता करणार आहे. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू वन हॅज टू बी सेल्फ मोटिवेटेड. आपण प्रत्येकाने आपलं स्वतःचं एक मोटिवेशन क्रिएट केलं पाहिजे. आणि पेरेंट्स नर्वस असणं आय कॅन अंडरस्टँड. स्टुडंट्स नर्वस असणं अजिबात आय कॅन नॉट अंडरस्टँड. दे कॅन नेव्हर बी नर्वस. म्हणजे अशी आजची जी मुलं आहेत ती फार अशी पुढे गेलेली आहेत. ते आपण जेव्हा एज्युकेशन घेत होतो तेव्हासुद्धा माझ्या पेरेंट्सनी माझ्यावरती कधीही कसलाही फोर्स केला नाही. मग काय एज्युकेशन घ्यावं ह्याचा कधी फोर्स केला नाही. मी BSc केलं विथ मायक्रोबायोलॉजी आणि BSc करून मग मी आय वॉज मोर इंटरेस्टेड इन द फिल्म इंडस्ट्री. त्यामुळे तिकडे मी प्रयत्न करत होतो पण तिथे काही जम बसत नव्हता म्हणून मी लॉ करायचं ठरवलं. म्हणून मी LLB केलं. त्यावेळेला तुमच्यासारखा कोणतरी भेटला असता तर मी रशियाला गेलो असतो एखाद्या. तर मला एक प्रश्न तुम्हाला आहे का द एज्युकेशन मीडियम विल बी इन इंग्लिश राईट नॉट इन रशियन. पण ह्या मुलांना रशियन शिकण्याची गरज आहे का. आहे ना. मग त्यांनी सगळ्यांना येते रशियन थोडंफार. कोणाला येतं का रशियन थोडंफार. मला येतं सर. मला येतं. येस येस. नाही दे विल बी ट्रेन्ड देअर. रशियाला गेल्यावर त्यांना तिथं ते हे केलं जातं. वेन आय टूक माय एज्युकेशन म्हणजे मी आय डिड माय सिनियर केम्ब्रिज ISC. त्यावेळेला ISC होतं. इट वॉज क्राइस्ट चर्च स्कूल बाय खला आणि तिथून आवर पेपर्स यूज टू कम फ्रॉम लंडन. तेव्हा मी जेव्हा ISC केलं तेव्हा माझ्या पेरेंट्सनी माझ्यावरती कसलाही फोर्स केला नव्हता का तू अभ्यास कर तुला फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे अमुक पर्सेंटेज मिळालं पाहिजे. नो बट आय गॉट अ फर्स्ट क्लास. पेरेंट्सनी दडपण टाकलं का मुलाचे ते प्रेशर येते आणि मग प्रेशरनी माणूसचा परफॉर्मन्स लेवल खाली जाते. सो प्रेशर न देणं हे सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे असं मला वाटतं. येस येस सर येस थँक्यू. सर लव्स टू ट्रॅव्हल. आय हॅव ट्रॅव्हल्ड विथ सर ॲक्च्युली 2 वेळेस वी मेट ॲट अ फंक्शन मकाऊमध्ये आणि दुबईमध्ये. आणि सर हाऊ हॅज ट्रॅव्हलिंग चेंज्ड युअर परसेप्शन टुवर्ड्स द वर्ल्ड. ट्रिमेंडस. बिकॉज ट्रॅव्हल केल्यामुळेच आपल्याला जग दिसतं जग कळतं. आय एम टेलिंग यू तुम्ही जिथे जात आहात आता रशिया इट्स अ ब्युटिफुल कंट्री. इट्स अ ब्युटिफुल कंट्री. यू आर गोइंग टू एन्जॉय युअरसेल्फ. डोंट स्टार्ट एन्जॉईंग टू मच. यू गॉट वर्क टू डू. बट ट्रॅव्हलमुळे तुम्ही जेव्हा बाहेर जाता परदेशी जाता तेव्हा तुम्हाला तिकडच्या एक
तिकडची एक 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 कटाक्षाने जाणवलेली गोष्ट मला म्हणजे तिकडची शिस्तबद्ध लोक आहेत ती. आय हॅव सीन एव्हरीवेअर इन द वेस्टर्न वर्ल्ड किंवा इवन न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, त्याच्या आदल्या वर्षी मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. शिस्तबद्ध आहे, ट्रॅफिक रूल्स पाळणार म्हणजे पाळणार. तिकडे 80 किलोमीटर स्पीड लिहिले म्हणजे 80 किलोमीटर्सच तो चालणार. कारण तो जर 81, 82ला गेला तर त्याचा लगेच तिकडे फोटो निघतो आणि त्याला ती फाईन भरावी लागते. आपल्याला पीपल आर नॉट अफ्रेड ऑफ द लॉ, पीपल हॅव टू बी अफ्रेड ऑफ द लॉ. द लॉ मस्ट बी स्ट्रिक्ट आणि पीपल मस्ट हॅव सम डिसिप्लिन इन दम. अँड दॅट डिसिप्लिन आय थिंक यू all are going to get in Russia, because Russia is a very disciplined country. Thank you, sir. Thank you very much. Sir is also known to be a very foodie person. Vegetarian तुम्हाला सर जास्त पसंद आहे का नॉन व्हेजिटेरियन? नॉन व्हेजिटेरियन, ऑफकोर्स नॉन व्हेजिटेरियन. आणि दे आर गोइंग टू एन्जॉय द फूड इन रशिया, आय एम शुअर. कारण आय एम अ रिअल गुड फूडी, रिअली आय एन्जॉय फूड. आणि तुम्ही सुद्धा तिकडे जाल तेव्हा तुम्ही ना त्यांचं फूड आवडायचा प्रयत्न करा. यू मस्ट लर्न टू लाईक दॅट फूड. बिकॉज तुम्हाला जर तिकडचं फूड आवडायला लागलं तर तुमचा पुढचा प्रवास सुखाचा होईल. अदरवाईज यू विल बी रिअली इन ट्रबल. तुम्ही जर वरण भात शोधत बसला तिकडे किंवा मला पोळी पाहिजे, भाजी पाहिजे, डोंट डू दॅट. ट्राय टू ॲडॅप्ट टू द एन्व्हायरमेंट. ओके, आय होप सर्वजण व्यवस्थित सरांचे मार्गदर्शन ऐकत आहेत. वरण भात हे चांगलं आहे, बट तिकडचं रशियन बोर्श देखील तितकंच चांगलं आहे. सर, आजचं जे एक अकॅडमिक लाईफ आहे एका विद्यार्थ्याचं खूप डिफिकल्ट आहे मुलांना हे प्रेशर हँडल करण्यासाठी किंवा रादर मी म्हणेन कोपअप करण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही मुलांना ते कोपअप ह्या अकॅडमिक्सची जी लेवल आहे त्या लेवलला कोपअप करणे किती गरजेचं आहे आणि त्यांनी ते कसं करावं? मला असं वाटते प्रत्येक मुलाचं एक पोटेन्शियल असतं आणि प्रत्येक एज म्हणजे एक पिरियडचं सुद्धा एक पोटेन्शियल असतं. आपल्या पिरियडमध्ये जेव्हा आय वॉज एज्युकेटिंग मायसेल्फ तेव्हासुद्धा प्रेशर्स होती, तेव्हासुद्धा कोपअप करण्याचा एक दृष्टिकोन होता. पण आज तो जास्त मोठा झाला आहे. पण त्याचबरोबर आपला ब्रेनसुद्धा इव्हॉल्व झालेला आहे. आजची मुलं जास्त स्मार्ट आहेत. आज माझी नात शी इज हार्डली 1.5 years ओल्ड, पण तीसुद्धा आज तिला बरोबर कुठे यूट्यूब आहे मोबाईलवरती तिला माहिती आहे, बरोबर ते दाबते, ते यूट्यूबला पण जाऊन तिचं गाणं ती ऐकते. सो दिस इज द एज विच इज इव्हॉल्विंग. आता आपल्याला एव्होल्युशन जे आपण म्हणतो एव्होल्युशन हे फिजिकल एव्होल्युशन तर झालंच आहे, पण त्यानंतरसुद्धा ब्रेन एव्होल्युशन इज स्टील हॅपनिंग. आणि आपला ब्रेन आता इव्हॉल्व झालं. ही मुलं फार स्मार्ट आहेत. ते मला खात्री आहे ते रशियाला जाऊन त्यांना कोपअप करायला काही त्रास होणार नाही. अँड दे आर ऑल गोइंग टू सक्सीड. आय विश यू ऑल द बेस्ट गाईज. येस, थँक्यू सर, थँक्यू. आपल्याकडं एक जनरल एक माइंडसेट जो असतो की तर शिक्षणाला पाठवायला थोडंसं ते घाबरतात. मात्र तेच पालक जर नोकरी कुठं अमेरिकेला लागली किंवा UK लागली तर ते फार प्राऊडली सांगतात. ह्याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? बिकॉज यू आर ऑल्सो इन टू एज्युकेशन फील्ड. नाही, फॉरेनला जेव्हा मुलं जातात एज्युकेशनला तेव्हा डेफिनेटली आईवडिलांना थोडी अँझायटी असतेच. कारण एक तर काय तिकडचा खर्च खूप असतो आणि तो खर्च पेलणं ह्या एक फार मोठी जबाबदारी आईवडिलांची असते. आणि तिथे तो एज्युकेशन घेत असतो तेव्हा त्याला दुसरा काही सोर्स नसतो, त्याला आईवडिलांचाच इन्कमचा सोर्स असतो. आणि जेव्हा नोकरीसाठी जेव्हा माणूस जातो तेव्हा तो सगळे पैसे खूप कमावतो. त्या आईवडिलांना खूप छानच वाटते. पण आय टेल यू, द पेरेंट्स शुड बी त्यांनी स्वतःला एक शिस्त घालणं गरजेचं आहे. मुलांनी सुद्धा तिथे आपल्या वडिलांचे पैसे, आईवडिलांनी खूप काही मेहनत कष्ट करून आपल्याला या फॉरेनला पाठवलेलं आहे, या इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलेलं आहे, तेव्हा आपण त्याचं चीज केलं पाहिजे, याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि शिस्तबद्ध राहून अगदी आपल्याला गरजे इतकाच खर्च करून यू मस्ट ट्राय टू लिव्ह विदिन द मीन्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. येस, थँक्यू सर. विदिन द मीन्स म्हणजे जे आहे त्याच्यात सुखी आणि समाधानी राहणे असंच म्हणायचं होतं आय थिंक सर तुम्हाला. या ओके सर, हाऊ इम्पॉर्टंट इज अ गर्ल्स एज्युकेशन फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू? ह्या बॅचमध्ये मुली जास्ती आहेत मुलांपेक्षा, तर हाऊ इम्पॉर्टंट इज इट टू एज्युकेट अ गर्ल? व्हॉट इज युअर ओपिनियन इन दिस? मला तर वाटतं गर्ल्स आर टुडे आर रिअली मार्चिंग फॉरवर्ड व्हेरी फास्ट अँड दे आर ट्रेमेंडसली बेटर दॅन द बॉयज ॲट सम टाइम्स. आता मी प्राऊडली म्हणू शकतो कारण आता मला नात झालेली आहे. तर माझी सुद्धा एक नात आहे आणि ती म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू,
60 इयर्समध्ये पहिली मुलगी आमच्या फॅमिलीत जन्माला आली. कोठारे फॅमिलीमध्ये मुलगी जन्माला येणं हे आफ्टर 60 इयर्स हा योग आलेला आहे. आणि इट इज आय एम गोइंग टू बी व्हेरी, आता ऑफकोर्स तिच्यावरती कुठलंही मी प्रेशर करणार नाही. मी माझ्या मुलावर केलं नाही, माझा मुलगासुद्धा तिच्यावरती काहीही लादणार नाही का तुला हेच करायला पाहिजे आणि हेच झालं पाहिजे. पण माझी अशी इच्छा आहे का तिने टेनिस प्लेअर व्हावं अँड शी शुड बिकम द नेक्स्ट स्टेफी ग्राफ. अच्छा, वंडरफुल. स्टेफी ग्राफ, व्हॉट अ प्लेयर. येस, शुअर. सर, याच अनुषंगाने आता तुम्ही ग्रँडफादर झालेला आहात. आदिनाथजी इज डुईंग वंडरफुल इन हिज करियर. डू यू नो आदिनाथजी विल बी नाव फीचरिंग विथ रणवीर सिंग इन हिज नेक्स्ट अपकमिंग मूवी, ज्याच्याबद्दल आपण फारसं काही बोलणार नाही आहोत. आणि त्यांच्या ऑलरेडी त्याची एक फिल्म आहे जी त्यांनी डायरेक्ट केलेली आहे, त्याचं नाव आहे पाणी. आणि त्या फिल्मला आत्ता नुकतंच नॅशनल अवॉर्ड मिळालं फॉर द बेस्ट फिल्म इन एन्व्हायरमेंट. त्यांनी त्या फिल्मवरती खूप मेहनत केली आणि त्यांनी आणि एक सांगायचं म्हणजे एक मोटिवेशन पॉईंट ऑफ व्ह्यू का आदिनाथ स्वतःच्या पायावर उभा राहिला. मी त्याला उभा नाही केला. आय डिड नॉट वॉन्ट हिम टू बिकम अ फिल्म ॲक्टर ऑर डिरेक्टर वॉट एव्हर. त्याला एक कॉन्सेप्ट डोक्यात आला. त्यांनी तो मला कॉन्सेप्ट ऐकवला आणि मला म्हणाला की मला ह्या कॉन्सेप्टवरती फिल्म करायची आहे आणि या फिल्मचं नाव असणार आहे पाणी. तर मी म्हटलं व्हेरी नाईस, कारण मी धूमधडाका धडाकेबाज थरथराट करणारा माणूस, तू पाणी करतोयस तर तू बाबा तू बघ बाबा, मी तुला पाठी आहे तुझ्या सपोर्टला. तेव्हा एक असा मोटिवेटेडली माणूस जेव्हा सेल्फ मोटिवेटेड असतो ना, तेव्हा तो काहीही करू शकतो. धडाकेबाजमध्ये गाणं आहे ते, म्हणजे ते गंगाराम, ते पॅरडी सॉन्ग आहे. त्याच्या आधी एक लाईन आहे का जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ, ज्याचे असते ध्येय अचूक, ज्याचा असतो निशाणा अभेद, तोच टिपू शकेल जगाला आज, होऊन खरा धडाकेबाज. थँक्यू. वी हॅव ग्रोन अप वॉचिंग युअर मूवीज सर. तर आदिनाथजीचं तर हे आहेच, नाव इज एंटरिंग इन टू बॉलिवूड. प्लस उर्मिलाजींचं, शी इज ऑल्सो इंटरनॅशनल अवॉर्ड्स अँड दे आर व्हेरी स्वीट, बोथ आदिनाथ सर अँड उर्मिला मॅम. बट सर, जेव्हा यू वर रेझिंग आदिनाथजी, डिड यू पॅम्पर हिम और डिड यू ओव्हर पॅम्पर हिम? नो, आय नेव्हर पॅम्पर्ड हिम, नेव्हर आय ओव्हर पॅम्पर्ड हिम, नेव्हर आय निग्लेक्टेड हिम ऑल्सो. द पॉईंट इज, कसं आहे, आदिनाथ अगदी लहान होता तेव्हा माझा तो एकदम पीक पिरियड होता. धूमधडाका, दे दणादन, धडाकेबाज. आदिनाथ वॉज जस्ट ग्रोईंग इन दॅट. तेव्हा त्या इंडस्ट्रीत तो ग्रो झाला. आणि शाळेचं फायनल इयरच्या वेळेला, नेमकं त्याच वेळेला आय मेड अ फिल्म कॉल्ड लो मैं आ गया इन हिंदी. म्हणजे माझं एकदम म्हणजे असा ओव्हर कॉन्फिडन्स झाला आणि मला असं वाटलं की मी, त्याच्या आधी मी एक हिंदी फिल्म केली होती मासूम म्हणून. ती मासूम खूप चालली, हिट झाली फिल्म. तेव्हा मला असं वाटलं आता मी करू शकतो आणि मी स्वतःहून एक हिंदी पिक्चर तयार केला. त्याचं नाव होतं लो मैं आ गया. कारण त्यावेळेला आय वेंट टू द क्लीनर्स, वॉश आउट. म्हणजे जे काय मी कमावलं होतं इतक्या वर्षाच्या मेहनतीने, ते एका झटक्यात क्लीन स्लेट झालं. आय लॉस्ट एव्हरीथिंग अँड दॅट वॉज द टाइम वेन आदिनाथ नीडेड द मोस्ट अटेन्शन. इट वॉज अ डिफिकल्ट टाईम फॉर मी. पण एक जी जिद्द असते ना, ती जिद्द होती. कुठेही आदिनाथला जाणू दिलं नाही का वी आर इन ट्रबल. दॅट ट्रबल वॉज, आय वॉज फायटिंग माय ट्रबल बॅटल ऑन दॅट फ्रंट. आणि इथे आदिनाथचं एज्युकेशन कंटिन्यू होतं. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा BSc केलं विथ बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर त्यांनी MBA केलं. ही डिड इज मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज, MMS फ्रॉम MET कॉलेज बँड्रा, अँड ही हॅज डन इट इन फायनान्स. तेव्हा हे त्याला कुठेही असं जाणवलं नाही का आपल्या फादर इज इन डिफिकल्ट टाईम्स. ऑफकोर्स मी त्याच्यानंतर त्या होलमधून बाहेर यायला वेळ लागला, पण त्या होलमधून बाहेर आलो. देन आय मेड अनदर फिल्म कॉल्ड पछाडलेला, विच वॉज अ बिग हिट. अँड देन आय मेड अ फिल्म कॉल्ड खबरदार, विच वॉज अगेन अ बिग हिट. सो आय गॉट आउट ऑफ दिस ट्रबल अँड देन आय स्टार्टेड टेलिव्हिजन. आणि माझी मालिका जय मल्हार सगळ्यांना ठाऊकच आहे, ती फारच गाजली. आणि त्यानंतर आता आमची विष्णूमावलीसुद्धा गाजते आहे. थिंग्स, इफ यू आर मोटिवेटेड, इफ यू हॅव गॉट दॅट जिद्द, if you have got the aim and ambition to achieve something, you can achieve it. जागू दे मनातली आत्मशक्ती, तीच खरी जादू. येस, थँक्यू सर, थँक्यू सर. नाव टुडेज वर्ल्ड, म्हणजे ह्या जगात आता सगळेजण टेक सॅव्ही आहेत. सगळेजण फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट नॉट. सो हे जेव्हा मुलं
ह्या सगळ्या ह्याच्यात आहेत. आय एम शुअर पालक पण आहेत बिकॉज दे आर कॉन्स्टंटली ऑन व्हॉट्सअप आणि थिंग्स लाईक दॅट. मी कालच तुम्हाला म्हणलं की आय एम नॉट ऑन व्हॉट्सअप सर, म्हणजे ते पेरेंट्सला पटत नाही की मी व्हॉट्सअपवर नाही आहे. आय एम नॉट ऑन व्हॉट्सअप टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट हा जो टेक सॅव्हीपणा आहे फ्रॉम एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, इज इट गुड फॉर किड्स ऑर बॅड? नाही, आय एम ऑफ द ओपिनियन इज व्हेरी गुड फॉर किड्स. इज सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडियाने त्यामुळे एकदम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज बिकम सो पॉवरफुल. आज तुम्हाला ॲट द बॅक ऑफ युअर फिंगरप्रिंट म्हणजे स्नॅप ऑफ युअर फिंगर्स यू कॅन फाइंड अ सोल्युशन टू युअर आन्सर. आणि आपले गुगल गुरुजी आहेतच बसलेले. गुगल गुरुजींना विचारलं तर लगेच उत्तर मिळते. त्यानंतर आपण सोशल मीडियावरती असतो. सोशल मीडियामध्ये आपण काही गोष्टी पोस्ट करतो तेव्हा आपल्याला काही त्यांच्या प्रतिक्रिया मिळतात. मग त्या प्रतिक्रियामुळे आपण आणखीन मोटिवेट होतो. So these are the things which are very good. And people are, the world has become a small world now suddenly. Everybody can be reached anytime, anywhere through social media, through Facebook, through Instagram. Twitter also is a very, very strong potential it has got. And I use Twitter a lot. I tweet a lot. I got nearly 1 lakh followers on Twitter. So I enjoy Twitter. But social media is good. असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यात काहीही ऑफकोर्स सोशल मीडियाचा वाईट वापर होतो काय काय वेळेला, आणि तो आपण होऊ दिला नाही पाहिजे. आणि ट्रोलिंग बिलिंग ह्या गोष्टीमध्ये आपण कधी पडलं नाही पाहिजे. वी शुड ओनली बी व्हेरी प्लेझंटली एन्जॉईंग द मीडिया, द सोशल मीडिया. आणि ह्याचा जो ॲडव्हान्टेज आहे हा पालकांना आहे का नाही आहे? व्हॉट डू यू थिंक? बिकॉज आत्तापर्यंत म्हणजे आय एम इन दिस फील्ड फॉर द पास्ट 20 years. आय हार्डली सी फेसबुकवर पेरेंट्स त्यांचे फ्रेंड्स असतात. I follow my son on Instagram. Yes. My son follows me on Instagram. My son follows me on Twitter. I follow him on Twitter. My daughter-in-law also follows me. So it's nothing. There's no harm in that because आपल्या मनात काहीतरी वाईट करायची गोष्ट थॉट असेल ना तर देन यू आर अफ्रेड. बट वेन युअर माइंड इज क्लीन. एक फार जुनं मराठी पिक्चरमधलं एक गाणं आहे, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला गड्या भीती कोणाची, परवार आहे कोणाची. सो ट्रू. सर अजून एक क्वेश्चन आहे की आजकाल जे किड्स आहेत लाईक दे आर 17, 18, 19 years old किड्स आणि दे वॉन्ट एव्हरीथिंग यू नो. आता हे जे सगळं काम आहे ना सर, म्हणजे हे जे तिथं जातात दीज आर ऑल गव्हर्मेंट फंडेड युनिव्हर्सिटीज, म्हणजे सरकारी काम आहे इन शॉर्ट. आणि मुलं मुली एव्हरीथिंग दे वॉन्ट. क्लिक जर बटन जसं पोस्ट होतं ना पोस्ट तसं त्यांना फास्ट पाहिजे असतं. तर अशी काही गोष्ट आहे का सर की जी तुम्हाला फार लाईफमध्ये पाहिजे होती पण ती तुम्हाला नाही मिळाली, अँड डू यू रिग्रेट अबाउट इट? रिग्रेट्स तर नाही आहेत, बट अशा काही बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला हव्या असतात आणि आपल्याला त्या मिळू शकत नाहीत. बट देन यू हॅव टू टेक इट इन युअर स्ट्राईड. आता बऱ्याच वेळेला असं होते की यू हॅव सम. आता माझं उदाहरण आहे ते लो में आ गया. आय मेड दॅट फिल्म अँड मला असं वाटलं तर इफ दॅट फिल्म सिनेरियो वुड हॅव बीन टोटली डिफरंट. ती जर फिल्म वर्क झाली असती तर आय वुड हॅव बिकम अ बिग फिल्म मेकर इन हिंदी वर्ल्ड. म्हणजे बॉलिवूडमध्ये माझं एक मोठं प्रस्थान झालं असतं. सो दॅट वॉज द ड्रीम आय वॉज हॅव्हिंग दॅट आय शुड रीच दॅट पोझिशन, बट इट डिडंट हॅपन. पण त्याच्यामुळे काय मी डिमोटिवेट नाही झालो का अरे आता मी फाईट द अदर वे. देर इज ऑलवेज अनदर अँगल, अनदर रूट, अनदर थिंग्स टू डू. तर द ऑप्शन्स आर ऑलवेज देअर. सो तुम्ही ऑलवेज ऑप्शन्सकडे बघा. तुम्ही जे काय तुम्हाला मिळू शकलं नाही ते विसरा. नाही मिळत तर लिव्ह इट, गो फॉर समथिंग एल्स, बट डोंट बी डिमोटिवेटेड. थँक्यू सर. हे फार महत्त्वाचं आहे की एका गोष्टीवर अडून न राहता व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स, अपॉर्च्युनिटीज इन लाईफ दे नीड टू बी सॉट. सर डू यू बिलीव्ह इन सेकंड चान्स और सेकंड अपॉर्च्युनिटी? आय व्हेरी मच डू बिलीव्ह इन दॅट. अपॉर्च्युनिटी ऑलवेज कम्स. मी काय म्हणतो सेकंड काय थर्ड फोर्थ अपॉर्च्युनिटी पण येते. Opportunity keeps coming. Opportunity is always there. You have to find the opportunity. And sometimes an adverse situation can turn into an opportunity. And that's what I have done myself. आता त्या सिच्युएशनमध्ये मी सडनली आय थॉट ऑफ टेलिव्हिजन अँड दॅट वॉज अ अपॉर्च्युनिटी आय गॉट अँड आय टूक द अपॉर्च्युनिटी. अँड टेलिव्हिजनमध्ये आय बिकेम अ गुड बिग नेम नाव. शुअर यू आर अ बिग नेम सिन्स वेन सर. दॅट इज सर अजून एक गोष्ट मला हे करायची होती बिकॉज यू हॅव ट्रॅव्हल्ड द वर्ल्ड. व्हॉट कॅन यू सजेस्ट, म्हणजे तुम्ही काय सजेशन देऊ शकता आपल्या लेकरांना, बिकॉज दे आर गोइंग टू बी द फ्युचर अँबॅसेडर्स ऑफ इंडिया टू रशिया अँड रशिया टू इंडिया. ट्रॅव्हलिंगचा एक पॉईंट मी आय वुड लाईक टू जस्ट टॉक अबाउट. का वेन आय डीड माय फिल्म आफ्टर दे दणादण, चित्रपट झाल्यानंतर तो पिक्चर हिट झाला, मला डोक्यात एक थॉट आला
आय वॉन्ट टू मेक अ फिल्म विथ स्पेशल इफेक्ट्स, रिअल गुड स्पेशल इफेक्ट्स. धडाकेबाज हा डोक्यासमोर सब्जेक्ट होता. त्याच्यामध्ये जादू होती, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मला करायच्या होत्या. त्या करायसाठी आय वॉन्टेड टू लर्न VFX आणि आय वॉन्ट टू लर्न इट फर्स्ट हँड. तर मी एक ठरवलं मनात का आपल्याला आता अमेरिकेला गेल्याशिवाय हे कळणार नाही. तेव्हा मी विचार केला कसं करू हे. म्हणून त्यावेळेला नुकतंच एक पिक्चर येऊन गेला होता, द बर्निंग ट्रेन, BR चोप्राचा, आणि रवी चोप्रा वॉज द डिरेक्टर. तर त्या बर्निंग ट्रेनसाठी फॉरेनवरून काही टेक्निशियन्स VFXची टीम आली होती फ्रॉम 20th सेंचुरी फॉक्स. वन मिस्टर पॉल वर्डझल वॉज द पर्सन जो इथे येऊन त्यांनी खूप काही, आणि ते इफेक्ट्स खूप छान झाले होते. तर मी रवी चोप्राला जाऊन भेटलो आणि त्याला म्हटलं की मला या माणसाला जाऊन तिकडे भेटायचं आहे आणि मला तिकडे जाऊन बघायचं आहे, तर कॅन यू हेल्प मी. तर त्यांनी मला, तेव्हा काय होतं, तेव्हा मोबाईल्स नव्हते. There was this technology, the information technology was not so strong. I'm talking about 1989ला मी गेलो अमेरिकेला. तर 89ला त्यांनी मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्याचा ॲड्रेस दिला. मी त्याला पत्रही लिहिलं, त्याला फोनही केला, तो माझ्याशी बोलला देखील. ही वॉज व्हेरी नाईस, व्हेरी हेल्पफुल. आणि तो म्हणाला का यू कम, यू कॅन जॉईन मी इन द स्टुडिओ. वी आर डुईंग अ फिल्म राईट नाव, यू कॅन जॉईन अस देअर. आणि ग्रेट. तर मी म्हटलं आय एम कमिंग. आणि मी अक्षरशः आय टेल यू, आज तुम्ही लोक, आज तुमच्याकडे डॉक्टर कांबळेसारखे लोक, एक स्ट्रॉंग पिलर तुमच्या पाठीशी आहे. माझ्याकडे तेव्हा कोण नव्हतं. आय बॉट द तिकीट. माय पेरेंट्स अँड माय फादर, मदर, माय वाईफ, आदिनाथ तर खूप लहान होता, दे बॅक मी, से गो हेड. बरं तिथे मी कुठे राहणार आहे, मी काय करणार आहे, मी खाणार काय आहे, कुठे, म्हणजे हाऊ इज थिंग्स म्हणून. अँड देर इज नो कॉन्टॅक्ट. अमेरिकेमध्ये लॉस एंजलिसला तिथे कोणाचाही मला कॉन्टॅक्ट नव्हता. कोणीही आमचा रिलेटिव्ह नव्हता का कोणी आमचे फ्रेंड नव्हते. आय जस्ट बॉट द तिकीट अँड आय लँडेड इन अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये हा माणूस पॉल वर्डझल, त्या एअरपोर्टच्या बाहेर माझं नाव लिहिलेलं त्यांनी, महेश कोठारे असं घेऊन तो उभा होता. आय सॉ हिम, त्याला भेटलो. त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी एका मोटेलमध्ये ठेवलं मला. ही केप्ट मी इन अ मोटेल. आय वॉज पेईंग $40 पर डे दॅट टाईम. $40 वॉज ओके. मग त्यावेळेला डॉलर वॉज अबाउट 15 रुपीज, $15 होता. तो म्हणजे मला ते ओके वाटलं. आम्ही $40च्या मोटेलमध्ये राहत होतो आणि रोज सकाळी आय यूज टू गो टू 20th सेंचुरी फॉक्स स्टुडिओ. आय वर्क देअर फॉर 1 month इन द VFX स्टुडिओ आणि आय गॉट सम नॉलेज आउट ऑफ इट. खूप नॉलेज मिळालं. त्यामुळे मी आलो इंडियाला आणि मग मी धडाकेबाज चित्रपट केला. तेव्हा बाहेर जाऊन, फॉरेनला जाऊन आपण काहीतरी शिकतो, तर वन हॅज टू बी व्हेरी, म्हणजे बोल्ड. मी केला, ते डेअरिंग केलं मी. आणि ते डेअरिंग केल्याशिवाय, unless you do it, things can't happen. So that is, you have to do it yourself. Yeah, that's very important. So कधी हॉस्टेलमध्ये राहिलाय? नाही. ओके. सो पण एक गमत सांगतो. आत्ता माझ्या मुलाने चित्रपट केला पाणी. येस. तो त्यांनी टोटली त्याचं शूटिंग आम्ही केलं नांदेड जिल्ह्यामध्ये, जिथे तो ॲक्च्युअली प्रसंग घडला. इट्स अ बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. नागधरवाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक गृहस्थ आहेत, त्यांच्या त्या लाईफवरती ती स्टोरी आहे. त्याच्या एकंदर तो एक त्याचा प्रयत्न होता. म्हणजे ती स्टोरी साधारण इट गोज इन द फॉर्म दॅट त्या गावातलं पाणी आणायला बायांना रोज एक 10 किलोमीटर चालत जायला लागायचं एका कॉमन विहिरीवर. तर त्यांनी ठरवलं मी गावात पाणी आणेन, आणि त्याने ते पाणी कसं आणलं आणि त्याची सगळी ती गोष्ट आहे. आणि ते शूट ॲक्च्युअली करायसाठी आम्ही त्याच एरियात गेलो जिथे तो दुष्काळ आहे. आणि जिथे आम्ही शूटिंग करायचं ठरलं तिथे कुठलीही राहण्याची सोय नव्हती. तिथे एक कॉलेज होतं आणि त्या कॉलेजचं एक हॉस्टेल होतं. तेव्हा आम्ही काय ठरवलं का वी विल ऑल स्टे इन दिस हॉस्टेल. आदिनाथनी स्वतः लेट घेतला का मी इथे राहणार. तेव्हा तो तिथे राहिला, त्यामुळे अख्खं युनिट तिथे राहू शकलं. आणि जेव्हा गेलो तेव्हा मी तिथे पाहिलं, मी म्हटलं मी नांदेडला राहतो बाबा, आय विल प्रिफर टू स्टे इन नांदेड, आय विल मेक अप डाऊन. पण ते तिथे राहत होते अँड दे डिड ऑल द एंटायर फिल्म स्टेईंग इन दॅट हॉस्टेल. ओके. वंडरफुल. हे फार महत्त्वाचं आहे, कारण मेजर इश्यूज जे मुलांना आणि पेरेंट्सला येतात दे आर रिगार्डिंग हॉस्टेल्स. आणि मोस्ट कॉमन फॉर अस इज ॲडजस्टेबिलिटी. वाय डू यू थिंक सर की मुलं आता जे हे एकमेकांबरोबर जवळ बसलेले असतात, इन 6 महिन्यानंतर ते एकमेकांशी बोलत नसतात. वाय आर देर सो मेनी ॲडजस्टेबिलिटी इश्यूज अमंगस्ट यंग किड्स? ॲडजस्टेबिलिटी इश्यूज आर ऑलवेज मेंटल, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये असतात ते. तुम्ही जेव्हा एकत्र
राहता तेव्हा तुम्हाला तुमच्या काही काही गोष्टींना तुम्हाला यू हॅव टू कॉम्प्रोमाइज ऑन सर्टन थिंग्स अँड यू हॅव टू मेक तुमचा हा टीम एफर्ट आहे. यू आर ऑल गोईंग ॲज अ टीम अँड यू शुड बिहेव लाईक अ टीम. जसं क्रिकेटमध्ये ऑल द ड्रेसिंग रूम आहे तशी तुमची ही ड्रेसिंग रूम असणार आहे ती कॉलेज म्हणजे. आणि यू विल बी ऑल देअर अँड वर्किंग ऑन द फ्युचर ऑफ युअर लाईफ. तेव्हा तुम्ही एकत्र मिळून राहिलं पाहिजे आणि एकत्र तिथे कुठे ऑफकोर्स छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात बट यू हॅव टू गेट ओव्हर इट. मी तुम्हाला माझ्या कॉलेजमधला एक इन्सिडेंट सांगतो का माझा एक मित्र आहे आज अगदी अतिशय जिवलग मित्र आहे कॉलेजमधला. त्याचं नाव आहे जेकब इडिक्युला. पण तो आणि आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा ऑलवेज आम्ही पेअरच दिसायचे जेकब आणि महेश जेकब आणि तेव्हा एक असा पॉईंट आला जिकडे आमचं काहीतरी दोघांमध्ये वाद उडला आणि वी वर ॲट फिस्ट टू इच अदर. आम्ही कॅन्टीनमध्ये आमच्या दोघांची मारामारी झाली आणि आम्ही वी वर टेरिबल म्हणजे इट वॉज अ बॅड सिनॅरिओ. नंतर मी घरी गेलो आणि विचार केला मी असं का वागलो, रॉंग वागलो. मी फोन उचलला त्याला फोन लावला आणि त्याला सांगितलं जेकब आय एम सॉरी फॉर टुडे, आय एम रिअली सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. डोंट एव्हर बी hesitated in saying sorry because when you say sorry you're not becoming small, you're becoming big. That's very important, very important. आणि त्याने सुद्धा मला सांगितलं का महेश आय वॉज अबाउट टू कॉल यू बट यू कॉल मी, थँक्स, लेट्स मीट टुमॉरो. अँड नेक्स्ट डे वी आर अगेन बॅक टू द ओल्ड पॅली डेज. पीपल आर शॉक, काल यांची मारामारी झाली आज काय झालं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर सॉरी म्हणायची वेळ आली से इट. ह्याच्यात काही कमीपणा नाही की कोण सॉरी पहिलं म्हणतंय. जर आता बऱ्याचशा गोष्टी आपण लाईफ लेसन्सबद्दल हे केलेल्या आहेत. एक मला ओपिनियन तुमचं घ्यायचं होतं की आदिनाथजी जसं हे आहे की लॉट ऑफ महाराष्ट्रीयन मराठी कलाकार भरपूर आहेत 83मध्ये जे त्याचा फर्स्ट लुक आपण सर्वांनी पाहिलेला आहे की लाईक रणवीर इज लुकिंग लाईक कपिल देवजी. मला क्वेश्चन हा आहे की ही जी टीम आहे जी YRF आणि ह्यांनी सर्वांनी इंग्लंडला नेलेली होती, जेव्हा फायनल मॅच होती वर्ल्ड कपची तेव्हा ह्यांच्यामध्ये काय डिस्कशन चाललेलं ती जी इंग्लंडला विजय घोषित करण्यात आलेलं होतं. सो व्हॉट वॉज देअर ओपिनियन इन ऑल दिस बिकॉज दे वर ऑल देअर आय गेस. टू बी व्हेरी ऑनेस्ट आय डोंट नो. ओके. कारण त्यांच्या तिकडच्या ड्रेसिंग रूमच्या गोष्टी मला इथे सांगत नाही. ओके. आणि तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा, तुमच्या ड्रेसिंग रूम पुरतेच तुमच्या गोष्टी ठेवा. डोंट ब्रिंग इट टू युअर पेरेंट्स. यू शुड रिमेन देअर अँड दे शुड बी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सर अजून एक मला हे विचारायचं होतं की आता तुम्ही लक्ष्मीकांतजी आहेत, अशोक मामा आहेत आणि सचिन सर आहेत. सो यू नो दीज आर द लेजंड्स अँड पायोनियर्स ऑफ आवर इंडस्ट्री. सो जेव्हा हे सगळेजण तुम्ही एकत्र एका फिल्मसाठी येत होता, सो व्हॉट वॉज द फर्स्ट थिंग यू वर डुईंग. म्हणजे आता मूवी करायची आहे मग तुम्ही सपोज अशोक मामा आहेत. आता अशोक मामा तुम्हाला माहीत आहे त्यांचा स्वभाव कसा आहे. लाईक यू नो ही विल बी लाईक इन टू अ डिफरंट झोन ऑल टुगेदर. सो काय गोष्टी आणि प्लस तुम्ही सर्व पिक्चर्समध्ये निवेदा जे जोशी जे आहेत त्यांचे तुम्ही लीड पेअर असायचा. सो हाऊ वॉज द सिनारिओ दॅट टाईम. नाही, इट वॉज अ व्हेरी कॉर्डियल आणि फ्रेंडली सिनॅरिओज. आम्ही एकतर म्हणजे मुख्य म्हणजे पहिलं चित्रपट धूम धडाका त्याच्यामध्ये अशोक सराफ होता माझ्याबरोबर. त्याच्यामध्ये शरद तळवळकर होते त्याच्यामध्ये आणि एक नवीन स्टार होता लक्ष्मीकांत बेर्डे जो माझा मित्र झाला, जिवलग मित्र झाला. आणि त्याच्यानंतर मी जे काही केलं ना ते लक्षाला घेऊन गेलं. तर माझ्याकडे अशोक सराफ नंतर फार गॅपनी परत एकदा आला. दॅट वॉज ओनली ड्युरिंग द टाईम वेन आय मेड द फिल्म शुभमंगल सावधान. पण एक गोष्ट आहे का आम्ही ऑफ द स्क्रीन आम्ही नेहमी भेटत असतो पण आमचं ऑलवेज एक सोशल गेट टुगेदर असायचं. वी यूज टू गेट टुगेदर, आय यूज टू हॅव अ पार्टी. आणि सर फिल्मच्या ह्याच्यानेच एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की दिलीपजी प्रभावळकर सर म्हणजे ज्यांना आपण कास्ट केलेलं होतं ते तुमच्या ह्याच्यात कसे आले. म्हणजे हाऊ डिड द कास्टिंग ऑफ झपाटलेला हॅपन. ॲक्च्युली दिलीप प्रभावळकर वॉज ऑलवेज माय फेवरेट ॲक्टर. येस. कारण मी त्यांना फॉलो करत आलो होतो. त्यांचा एक पिक्चर आला होता एक डाव भूताचा, त्याच्यामध्ये ही वॉज द हिरो ऑफ दॅट फिल्म. आणि त्यांनी खूप छान त्यावेळेला ते केलं होतं आणि आय लव्ड हिम ॲज अन ॲक्टर. आणि मला त्यांना कास्ट करायचंच होतं माझ्या फिल्ममध्ये. आणि जेव्हा मी झपाटलेल्याचं स्क्रिप्ट लिहिलं
तेव्हा मी जी कॅरेक्टर उभी केली तात्या विंचू, तेव्हा मला कोणतरी तिकडे असं आउट ऑफ द बॉक्स कास्टिंग पाहिजे होतं. तर माझ्या डोक्यात मला एक थॉट आला, हाव अबाउट दिलीप प्रभावळकर फॉर इट. आणि मी दिलीप प्रभावळकरकडे गेलो आणि दिलीप प्रभावळकरांना सुद्धा ती आयडिया खूप आवडली. मला म्हणाला, मी तर कॉमेडीच करत आलो आजपर्यंत, पण मला कोणी असं निगेटिव्ह विलनमध्ये कास्ट नव्हतं केलं. म्हटलं विलन जरी आला तो हिरो होणार आहे, आय एम शुअर. आणि ॲक्च्युली दॅट विलन बिकेम द स्टार. आणि आजसुद्धा तो एक आयकॉनिक फिगर आहे. आणि इट्स अ कल्ट फिल्म. झपाटलेला 2 असो मी केला. त्यामुळे दिलीप प्रभावळकरांनी फक्त व्हॉइस लेंड केलेला आहे. बिकॉज तात्या विंचूचा आवाज दिलीप प्रभावळकरच काढू शकतात, दुसरा कोण काढूच शकत नाही. एम भगभगे भगनी भागोदरी असं तेच म्हणू शकतात. अँड आय लव्ह दिलीप प्रभावळकर ॲज अन ॲक्टर. अजून मला सर एक लास्ट प्रश्न आहे की he do you know he played a Russian gangster also in a Marathi movie. My film. Yes. full three धमाल. Dhamal, yes. So how did that come? त्या माणसाने तर कमाल केली. तो रशियन बोललेला आहे, पण ते रशियन तुम्हाला खरंच वाटेल तो रशियन बोलतो म्हणून. आणि त्याचा आमच्या मेकअपमनची पण कमाल आहे का त्यांनी म्हणजे फॉरेनर केला, मेड हिम लुक लाईक अ रशियन. आणि नंतर मग त्याला मी एक आयडिया केली होती का तो पहिला येतो आणि स्टार्ट टॉकिंग इन रशियन. आणि मला दिलीप प्रभावळकर म्हणाले का महेश मी रशियन काही ठोकतो कारण काय म्हटलं काही बोला तुम्ही. आणि त्यांनी त्या स्टाईलनी ते असं दर्शवलं लोकांना का करत रशियन बोलतोय म्हणून. आणि मग मी सांगितलं का आता फॉर कन्व्हिनियन्स ऑफ द ऑडियन्स आपण ह्याला मराठीत बोलायला लावूया. आणि मग ते मराठीत बोलले. that was fun, super fun. Yeah. So we also have a small rapid fire. जे एकदम I hope तुम्हाला it's not embarrassing. What is more important to you, sir? Family or films? Family. Who's your favorite actress? निवेदिता जोशी, वर्षा उसगावकर. निवेदिताचा एक किस्सा आहे कारण निवेदिता आणि माझी पेअर इतकी हॉट पेअर झाली होती तेव्हा माय वाईफ टोल्ड मी की बस नेक्स्ट फिल्म में निवेदिता को नहीं लेना है कारण इट माइट लीड टू समथिंग नाउ आई डोंट वांट दैट यू शुड टेक हर. आय सेड ओके आई डोंट माइंड आय लुक फॉर सम अदर हिरो. अँड दॅट वॉज द फिल्म वॉज थरथराट. आणि थरथराटसाठी मी भरपूर ऑडिशन्स घेत होतो फॉर हिरोईन अपोजिट मी. आणि बॅकडोरला मी ऑलरेडी फोन करून सांगितलं होतं निवेदिताला का ह्या तारखा खाली ठेव म्हणून यू आर डुईंग दिस फिल्म. वंडरफुल. आणि अशोक मामा पण तसे मला शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. या कारण मी बघितलं अशोक मामांना, इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट हर. आणि सो जसं निलिमा मॅम whenever Nivedita used to come, I used to say, hi Nivedita, my dear, my sweetheart, how are you? तेव्हा अशोक सर used to get real bugged in the beginning, but then he realized, हा महेश कोठारे is only a barking dog. Okay, so you consider yourself a better father or a father-in-law? I am a better father, I think, because my daughter-in-law is like my daughter now, so I am her father. What is more difficult, acting or direction? Direction. Very quick choices. Donald Trump का Vladimir Putin? Donald Trump. का हो सर? आज तरी meeting आहे मोदी बरोबर. Yes. Okay. I must praise him. Okay. Yeah. झपाटलेला का धडाकेबाज? झपाटलेला. Veg food का non-veg? Non-veg. Women are better decision makers. True or false? True. आणि फायनल वर्ड अबाउट युअर फिलॉसॉफी ऑफ लाईफ. तुमची लाईफची काय फिलॉसॉफी आहे सर? माझी लाईफची फिलॉसॉफी हीच आहे जी मी मगाशी सुरुवातीला सांगितलं का जागू दे तुझ्या मनातली आत्मशक्ती तीच खरी जादू. सी when one goes through life there are ups and downs and that one learns by experience. कारण धूमधडाक्यानंतर जो एक ग्राफ होता माझा चढता तर सडनली त्याला एक नोज डाइव झाला. आफ्टर लो में आ गया and that nose dive when come back was the toughest part of my life and that was the best thing that happened. कारण त्याच्यामुळे मी लाईफशी युद्ध करायला शिकलो. आय लर्न टू फाईट माय बॅटल्स. आणि त्या बॅटल्स फाईट करणं ह्या आपल्याला दॅट इज द बेस्ट मोटिवेशन यू कॅन एव्हर हॅव. आय विश यू रिअली ऑल द बेस्ट इन युअर मेडिकल करियर. आणि यू पीपल मस्ट फर्स्ट ऑफ ऑल लुक व्हेरी प्रेझेंटेबल and you must be very smart. You must look very काय म्हणतात त्याला असं एक पेशंटच्या जवळ गेलं पाहिजे.
पेशंटला मी असं वेन एव्हर हॅज टू गो डॉक्टर धुरंधर त्याला भेटायला जायचं मी, जय त्याला बोलायचो मी, बिकॉज ही वॉज माय रिलेटिव्ह. आणि आय यूज टू वॉट एव्हर प्रॉब्लेम आय हॅड आय यूज टू गो अवे बाय जस्ट लुकिंग ॲट हिम, because he's had that pleasant face, that pleasant smile, and that confidence in him that made me always feel better. तर तुम्हाला तुमच्या पेशंट्सना जर खरंच काहीतरी चांगलं करायचं असेल तुम्ही तर यू शुड बी व्हेरी प्लेझंट विथ दॅम, यू शुड लुक प्लेझंट अँड यू शुड बी अट्रॅक्टिव्ह टू द पेशंट. पेशंटला असं वाटलं पाहिजे का खरंच हा डॉक्टर मला बरा करणार आहे. इट्स मोर ऑन इन द माइंड. Thank you, sir. Thank you very much for your motivational speech. Thank you for your kind words.